प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण ठाण्यामध्ये जाऊयात। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, ठाण्यामध्ये सुद्धा मनसेने दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे। कोणकोणती पथकं तिकडे दाखल झाली आहेत? थर रचायचे कसे प्रयत्न सुरू आहेत? अगदी बरोबर, आपण इथे पाहतोय की मनसेच्या या दहीहंडीमध्ये मोठ्या संख्येत गोविंद आलेले आहेत आणि एक विशेष सादरीकरण इथे होणार आहे। ही जी मुलं दिसत आहेत ज्यामध्ये या मुलांकडे जर आपण पाहिलं तर आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये आलेली ही मुलं आहेत। हे मंडळ एक छोटंसं मंडळ आहे, पण यांचं वैशिष्ट्य आहे की हे दरवेळेला एक वेगळी एक आपण म्हणू शकतो एक स्किट तयार करतात आणि त्या स्किटच्या माध्यमातून ते दहीहंडीच्या थरांना लावतात। तर इथं पहिल्यांदा यावर्षी, मागच्या वर्षी ते विठ्ठल रखुमाईचं स्किट केलं होतं, त्याच्या आधी अफजल खानांच्या वरती एक स्किट होती। तर आज या वेळेला ज्या महिला अत्याचारासंदर्भातला एक स्किट ते इथं तयार करतायत। आपण इथं पाहतोय ह्या मुलांची तयारी केलेली आहे। या मुलांनी इथे अविनाश जाधव इथले आयोजक माझ्यासोबत आहेत। अविनाश, हे मंडळ दरवर्षी येतं आणि यावर्षी आपण पाहतोय महिला अत्याचारावरती एक स्किट ते तयार करतायत। फाशीची शिक्षा द्यावी, बलात्कार थांबलंच पाहिजे, अशा प्रकारचे फलकही त्यांनी आणले। मला असं वाटतं की त्यांची जी मागणी आहे ती संपूर्ण देशाची मागणी आहे। बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये प्रचंड काळजीचं वातावरण आहे आणि त्यामुळे अनेक गोविंदा पथकं जी आहेत ती महिला सक्षमीकरण आणि बलात्कारांना फाशी द्या अशा जे तुम्हाला मी आता येत होतो तर अनेक मंडळ ही अशाच प्रकारचे बोर्ड घेऊन फिरतात आणि मला वाटतं की ही एक जनजागृती आहे जी अशा सणांच्या वेळेला केली जाते। अविनाश, एक मोठा उत्साह असतो आणि जय जवान मंडळ ज्याला तुम्ही अनेक वर्षांपासून सोबत आहात, 10 थर लावणार यावेळेला इकडे? पूर्ण खात्री आहे। ज्या पद्धतीची जय जवान गोविंदा पथकाने प्रॅक्टिस केलेली आहे, गेल्या वेळी जरी तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी 10 थर बसवले होते आणि त्याच्यानंतर दिवसभर दमल्याच्या नंतर ते खाली आले होते। परंतु यावेळेला मला पूर्ण खात्री आहे की जय जवान गोविंदा पथक संदीप ढवळे यावेळेला 10 थर लावणार म्हणजे लावणार। 8-9 थर तर एकदम म्हणजे सहज झालेले आहेत। आधी 8-9 थरापर्यंत पोहोचण्यासाठी किती मेहनत लागायची, आता 8-9 थर लावणारे अनेक मंडळ झाली। मला असं वाटतं की हीच आपली वैशिष्ट्यता आहे की कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नसताना, कुठल्याही वर्षभरात कुठल्याही प्रकारचे खेळ न खेळणारी मुलं एक 15-20 दिवस प्रॅक्टिस करून एकावर एक ठरून 9 थरांपर्यंत म्हणजे जवळजवळ 40 फुटापर्यंत वर जातात। स्वतःच्या जीवाची काळजी न करता सण टिकवण्यासाठी हा त्यांचा उत्तम असा हा प्रयत्न असतो। तर आपण पाहिलं इथे हे मंडळ 8 थर लावते आणि हे यांचं स्किट तयार झालेलं आहे। तर तुम्ही थोड्याच वेळात यांचं सादरीकरण इथं पाहालच। महिला अत्याचारावरती हे एक विशेष आपलं एक प्रस्तुती करणार आहेत आणि त्याला आपण पाहणारच आहोत, म्हणून मंडळ इथे मोठ्या संख्येत येत आहेत। 10 थर लावण्याचा एक इतिहास किंवा एक वर्ल्ड रेकॉर्ड 10 थराचा हा इथं या मैदानात होईल असा विश्वास त्यांना आणि जय जवान ते करेल। आतापर्यंत 9 थर ते सहज लावतायत, 2 ठिकाणी ते लावून आलेत। आता 10 थराचा विश्वविक्रम ते इथं करतील, यावर्षी करतील असा विश्वास आहे। मागच्या वेळेला थोडक्यात ते राहिले होते, पण यावेळेला तो विश्वविक्रम होईल असा विश्वास आहे। गणेश, धन्यवाद तिथल्या सगळं दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।